उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांचा 28 जानेवारी 2026 रोजी बारामतीत विमान अपघातात अकाली मृत्यू झाला। आता त्यांच्या निधनानंतर त्यांच्या आयुष्यातील 6 या अंकाचा दुर्दैवी संबंध असा विषय सोशल मीडियावर व्हायरल होत आहे। अजित पवारांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला आणि मृत्यू 66 वर्ष 6 महिने 6 दिवसांनी झाला। त्यांनी तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती। त्यामुळे हे गणित जन्मतारखेपासून मृत्यू तारखेपर्यंत योगायोगाने 666 असे दिसत आहे। अजितदादांसाठी 6 हा अंक खरंच दुर्दैवी ठरला आहे का? दादांसोबत नेमकं काय घडलं? सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय आढळलं आणि प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं? सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओतून। नमस्कार, मी वृंदा लासे आणि कॅमेरावर आहेत सिद्धेश कांबळे। बुधवार दिनांक 28 जानेवारी महाराष्ट्र झोपेतून उठून आपल्या कामाला निघण्याची तयारी करत असतानाच एक धक्कादायक बातमी समोर आली। बारामतीत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमानाला अपघात झाला, ज्यात अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला। दिलदार, दिलखुलास आणि विजनरी दादा नेतृत्वाचा अकाली निधनाने महाराष्ट्रात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे। अजित पवारांसमवेत या विमानात 2 पायलट, एक क्रू मेंबर आणि अजित पवारांचे सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांचाही अपघातात मृत्यू झाला। राजकारणात नेहमी ठाम भूमिका घेणारे, बुलंद आवाज, रोखठोक व्यक्तिमत्व, पुण्याचे पालकमंत्री अशी ओळख असणारे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज अखेरचा श्वास घेतला। या घटनेनंतर अजित पवारांच्या आयुष्याशी संबंधित काही दुर्दैवी आकड्यांचे योगायोग चर्चेचा विषय ठरत आहेत। मिळालेल्या माहितीनुसार अजितदादांचा जन्म 22 जुलै 1959 रोजी झाला असून 28 जानेवारी 2026 रोजी त्यांचा मृत्यू झाला, म्हणजे 66 वर्ष 6 महिने आणि 6 दिवस। विशेष म्हणजे त्यांनी तब्बल 6 वेळा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। यामुळे हा योगायोग महत्त्वाचा ठरत असून सोशल मीडियावर 6 हा अंक अजितदादांसाठी दुर्दैवी ठरल्याचं म्हटलं जात आहे। त्याशिवाय अपघाताबाबत विमान वाहतूक तज्ज्ञ नितीन जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाने मुंबईहून सकाळी 8:15च्या सुमारास उड्डाण केलं आणि 8:46 वाजताच्या सुमारास बारामतीमध्ये लँडिंग करणार होते। त्यावेळी परिसरात धुक्यामुळे व्हिजिबिलिटी काही प्रमाणात कमी होती। वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, परंतु तो यशस्वी न झाल्याने त्याने गो राऊंड घेण्याचा निर्णय घेतला। गो राऊंड म्हणजे धावपट्टीला स्पर्श करण्यापूर्वी पुन्हा आकाशात उड्डाण करून लँडिंगसाठी फेरचक्र मारणे। दुर्दैवाने दुसऱ्या प्रयत्नात धावपट्टी क्रमांक 11 वर येण्यापूर्वीच विमानाचा अपघात झाला। तसं पाहिलं तर बारामती विमानतळ लहान आहे आणि त्यावर ILS म्हणजेच इन्स्ट्रुमेंट लँडिंग सिस्टम सुविधा नाही। शिवाय पुणे बारामती परिसरात दाट धुक्यामुळे व्हिजिबिलिटी अत्यंत कमी असल्याने कॅप्टनला मॅन्युअल आणि व्हिज्युअल लँडिंगचा प्रयत्न करावा लागला। विमान थेट धावपट्टीजवळ पोहोचले नाही, परंतु विमानाने मोठे वळण घेतले। यावरून असे दिसून आले की लँडिंगचा पहिला प्रयत्न रद्द करण्यात आला। दाट धुके असल्यामुळे पायलटला धुक्यात धावपट्टीशी जुळवून घेणं कठीण झालं आणि दुसऱ्या लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला। DGCAने दिलेल्या माहितीनुसार लँडिंग दरम्यान विमान धावपट्टीच्या कडेला कोसळले। सुमारे 100 फूट उंचीवर विमानाचे संतुलन बिघडले आणि रनवेवर पोहोचण्यापूर्वी विमान जमिनीवर आदळले। एक मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर अनेक लहान स्फोट झाले। दरम्यान हा अपघात रस्त्यावरील एका CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून तो व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे। या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सकाळी 8:46च्या सुमारास नियंत्रण सुटलेलं एक विमान रस्त्याच्या पलीकडे एका शेतामध्ये जाऊन कोसळलं आणि मग प्रचंड मोठा स्फोट झाला। घटनास्थळावरील एका प्रत्यक्षदर्शी महिलेने दिलेल्या माहितीनुसार पहिल्यांदा विमान वरून गेले तेव्हा ते चांगले होते। त्यानंतर 8:46च्या सुमारास विमान खाली कोसळले आणि मोठा स्फोट झाला। विमान धावपट्टीवर गेलेच नाही, फिरून खालीच कोसळले। आम्ही घरातून पाणी घेऊन आलो आणि आग विझवली। हा अपघात इतका भीषण होता की संपूर्ण विमान जळून खाक झाले होते। दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हातावर असलेल्या घड्याळामुळे त्यांच्या मृतदेहाची ओळख पटवल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। मात्र अजित पवारांच्या अकाली निधनाने आता संपूर्ण राज्यात शोककळा पसरलेली आहे।